हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अंबादास दानवेंकडून आई बहिणीवरून शिवीगाळ, ठाकरेंना मान्य आहे का? प्रसाद लाड यांचा सवाल। दानवेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन। भाजपनं आम्हाला संसदीय भाषा शिकवण्याची गरज नाही, प्रसाद लाड यांना जिथे जायचं तिथे त्यांनी जावं, अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यातील वादावर आज बैठक, उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात बैठक होणार, संसदीय कार्यमंत्री आणि गटनेते उपस्थित राहणार। अंबादास दानवेंचं निलंबन करावं अशी उपसभापतींकडे मागणी, दानवेंबाबत ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, गिरीश महाजनांची मागणी। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने सामने, राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आक्रमक, तर संविधानाच्या प्रती घेऊन विरोधकांचंही आंदोलन। राहुल गांधींनी भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा फाडला, राहुल गांधी मोदींसह 9 मंत्र्यांवर भारी पडले, संजय राऊतांची टीका। भाजपनं हिंदुत्वाचा ठेका घेतलेला नाही, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यामुळे अंबादास दानवेंचा उद्रेक, विजय वडेट्टीवारांची टीका। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, भाजपचे 5 उमेदवार जाहीर, शिंदे गट 2, अजित पवार गट 2 उमेदवार देणार, तर काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडून प्रत्येकी 1 उमेदवार। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर वर्णी, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांना भाजपकडून उमेदवारी। वरळीत पंकजा मुंडेंचं सुरेश धस यांच्याकडून स्वागत, जनतेला हवं ते झालं याचा आनंद, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, पंकजा मुंडे आज विधान परिषदेसाठी अर्ज भरणार। पंकजा मुंडे सन्मानानं निवडून येतील, निवडणूक बिनविरोध होईल असा प्रयत्न असेल, अजितदादा गटाच्या अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। अजितदादा गटात विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना संधी मिळण्याची शक्यता, आज दोन्ही उमेदवार अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमानेंचं राजकीय पुनर्वसन, भावना गवळी आणि कृपाल तुमानेंना विधान परिषदेवर उमेदवारी, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीत विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी, तर शेकापच्या जयंत पाटलांना पवार गटाचं समर्थन। अजित पवार गटाचा काटोल, नागपूर पश्चिम आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा, अनिल देशमुखांविरोधात उमेदवार देण्याची तयारी। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी, औपचारिक घोषणा अद्याप बाकी, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंचा पराभव। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात ठाकरे गट पुढे, मुंबईत ठाकरे गटाच्या 2 जागा विजयी, तर भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा। ज्यांनी आम्हाला छळलं त्यांचा सत्यानाश झाला, ज्यांनी आपल्याला संकटात टाकलं त्यांना सोडायचं नसतं, शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांचा नाव न घेता रावसाहेब दानवेंवर निशाणा। मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळाची ड्रोनद्वारे पाहणी, अंतरवाली सराटीच्या सरपंच पांडुरंग तारखांची पोलिसात तक्रार। नागपूरच्या दीक्षाभूमीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद, विचारपूस करूनच नागरिकांना आतमध्ये प्रवेश, दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगला भीम अनुयायांचा विरोध। राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकार 1898 कोटी कर्ज मंजूर, विरोधी पक्षातील नेत्यांचा काही साखर कारखान्यांना मात्र यादीतून वगळलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।